महाविकास आघाडीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या या बूथ प्रमुखांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माझे स्नेही आदरणीय ओमराजे निंबाळकरजी, माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दिनकर मानेजी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय शेटेजी, संतोष सोमवंशी, दत्तोपंत सूर्यवंशी, आबासाहेब पवार, भरत सूर्यवंशी, सुभाषदाजी पवार, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडेजी, शिवसेनेच्या जयश्रीताई उडगेजी, शेषराव पाटीलजी, गणपतराव बाजुळगे, समत पटेल, नारायणबा लोखंडे, अभय साळुंके, अमर खानापुरे, मंजुषा हजारे, अंगद कांबळे, बाळासाहेब सांगवे, प्रशांत भोसले, उदयसिंह देशमुख, खुन्मीर मुल्ला, सुल्तान सर, अजहर हाशमी, शकील शेख, एकनाथ पाटील, बालाजी साळुंके, सचिन पाटील, प्रकाश मिरगे, दीपक राठोड, सनाउल्ला शेख, सय्यद खादर, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारेच नेते, श्री चव्हाण, श्री भोसले, सगळ्यांचीच नावं घेता येतील, पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बूथ प्रमुखांची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला सभेचं स्वरूप आलेलं आहे.
आपले लोकप्रिय उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मी भारत देशाच्या या सार्वत्रिक निवडणुकीचे आणि विशेषतः धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली आणि आपल्या आशीर्वादानं त्यांनी काही महिन्यापासून प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. आणि आज या प्रचारातली आघाडी या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामधून आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले असं जर मी घोषित केलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. उमेदवार शिवसेनेचे आहेत, पण भारावून गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे. हा जो उत्साह तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय हा क्वचितच इतरत्र आपल्याला पाहायला मिळतो. संजय शेटे यांनी सांगितलं की ही जनसभा नाही आहे, ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. आणि अशाच बैठका धाराशिव आणि लातूर इथेच नव्हे तर महाराष्ट्रभर झाल्या पाहिजेत. हा जो विचार तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचं मी स्वागत करतो. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे आपल्याला गांभीर्यानं पाहावं लागेल. देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. या देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायची आहेत याची ही निवडणूक आहे. अनेक पक्ष प्रचार करतील, सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं स्वबळाचा नारा दिला होता, आपण विसरलेले नाही आहोत. स्वबळावर भारतीय जनता पक्ष पुढे जाईल. पण ते काही शक्य झालं नाही. आणि म्हणून पक्ष फोडायचे, आमदार खासदार विकत घ्यायचे आणि सत्ता स्थापन करायची, हे धोरण यांनी स्वीकारलं. महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जेव्हा कमी होतोय असं जाणवलं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा बाजार मांडला. आमदार खासदार यांची खरेदी विक्री सुरू झाली. हे दुर्दैवी आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम
ज्यांच्याकडे सत्ता आहे ते पक्ष जमा करतात, तेव्हा सामान्य माणसाला बदल घडवावा लागतो आणि तो बदल घडवण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. हा विचार आपण साऱ्यांनी मिळून दृढ केला पाहिजे आणि धाराशिव ही आई जगदंबेची मातृभूमी आहे, ही भूमी आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी याच्या विजयाची सलामी जेव्हा होईल तेव्हा ती धाराशिव पासून सुरू झाली पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना याच भूमीतून प्रेरणा घेऊन केली, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. या भूमीचं एक आगळं वेगळं महत्व आहे. ही भूमी दिशा दर्शवणारी भूमी आहे. मी देखील आज धाराशिव जिल्ह्यातून आपण सारेच प्रेरणा घेतोय आणि धाराशिव लातूर हे काही वेगळं नाही. ओमराजे निंबाळकरांना मी आश्वस्त करू इच्छितो की धाराशिव लोकसभेच्या मताची मोजणी जेव्हा होईल तेव्हा लातूर जिल्ह्याचा औसा ही विधानसभा ही सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला देईल, ही खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो. कारण आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे इतर आमचे मित्र पक्ष आहेत, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष यांना देखील आपल्याला आपल्या बरोबर घ्यावं लागेल आणि या सगळ्याची एकत्रितपणे शक्ती आपल्याला आपल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी करावी लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जे पक्ष संविधान बदलायला निघालेले आहेत त्यांना वेळीच रोखलं पाहिजे. असं म्हणतात भारतीय जनता पक्षाची पुन्हा देशामध्ये सत्ता आली तर निवडणुकाच होणार नाहीत. आपणही विचारात पडतो, भारतामध्ये निवडणुका कधी होणार नाहीत असं कधी होईल? पण स्थानिक स्वराज्य संस्थांचं झालंच ना. आज पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत, नगरपंचायतीच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. हेच सत्तेत आहेत का निवडणुका होत नाहीत? आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत तर तेव्हा चीन आणि रशियासारखं भारतात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून ही व्यवस्था बदलल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही.
ओमराजेंनी इथं आपले विचार मांडले, दिनकर माने यांनी इथं आपले विचार मांडले, श्रीशैल उडगे यांनी आपले विचार मांडले, संजय शेटे यांनी आपले विचार मांडले, श्रीपती काकडे यांनी आपले विचार मांडले. यांनी आपल्याला आपल्या विचारातून हेच सांगितलं की ज्यांना आपण सत्तेमध्ये निवडून दिलं त्यांनी आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, लातूरसाठी, औशासाठी काय केलं. हे करणार, ते करणार, हे झालं, ते झालं, एवढा निधी आला, तेवढा निधी आला. निधीवर जोर आहे. निधी. राज्याचे नेते सुद्धा म्हणतात निधीसाठी आम्ही सरकारमध्ये गेलो. कुठे आहे विचार, कुठे आहे तत्व, कुठे आहे धोरण, कुठे आहे कार्यक्रम. किमान लाजे खातर सामान्य माणसाच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सत्तेत गेलो एवढं जरी म्हणाले असते तरी आब राहिली असती. पण निधीसाठी गेलो. आणि या निधीचं काय होतं हे दिनकर मानेने आपल्याला सांगितलं. एक खिडकी योजना कसं काय जमतं हे मला अजून तरी कळालेलं नाही. एक खिडकी योजना. भ्रष्टाचार एवढा वाढलाय, एवढा फोपावलाय, सामान्य माणसं भरडून निघालेत. ओमराजे, आता तुमचा तर एवढा दांडगा जनसंपर्क आहे. मी जेव्हा आमच्या काही सरपंचांशी चर्चा करत होतो तेव्हा ते असं म्हणाले की एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये गोठा जरी पाहिजे असला तरी त्याचा दर 10,000 रुपये आहे. गोठा. ट्रान्सफॉर्मर पाहिजे असलं त्याचाही दर ठरलेला आहे. आणि पुन्हा सूचना आहे की पट्टी करा. घरकुल, विजेचं कनेक्शन, डीपी, विहीर, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, कुठल्याही योजनेला पैसे मोजल्याशिवाय सामान्य माणसाला योजना मिळत नाही. हे या महायुतीचा कारभार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. याला कुठेतरी रोखण्याची वेळ आलेली आहे. आणि ही संस्कृती महायुतीनं या महाराष्ट्रामध्ये रुजू केलेली आहे. हे आपण बदलणार आहोत की नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्रीवर राहिले. त्या काळामध्ये कधी सामान्य माणसाला एखाद्या योजनेसाठी पैसे मोजावे लागत होते असं चित्र कधी आम्ही ऐकलं नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही. विकासाची गंगा सामान्य माणसाच्या दारापर्यंत खेचून आणण्याचं काम त्या काळामध्ये आपण साऱ्यांनी केलं. आणि आज मात्र विकासाची गंगा सामान्य माणसाच्या दारापर्यंत येण्या अगोदरच त्या गंगेचं पाणी कुठं कुठं मुरतंय हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. याची सुरुवात आपल्याला लोकसभेमधून करायची आहे.
मराठवाड्यामध्ये आज महाविकास आघाडीची हवा आहे. मराठवाड्यामध्ये 8 जागा आहेत आणि 8 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आरक्षणाचं राजकारण केलं. धर्माधर्मामध्ये द्वेष, जाती जातीमध्ये द्वेष, मागेल त्याला शेततळं अशी योजना होती. मागेल त्याला शेततळं. आणि याच सत्ताधाऱ्यांनी मागेल त्याला आरक्षण ही सुद्धा योजना सुरू केली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आश्वासनं दिली, शपथा वाहिल्या. पण आज कोणत्या समाजाचं समाधान होऊ शकलेलं आहे? सारे समाज रस्त्यावर आहेत. समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं. आणि या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला देणार. उडगेताई 2 कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणजे 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या. 20 कोटी नोकऱ्या 10 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिल्या असत्या तर एकही बेकार या देशामध्ये राहिला नसता. पण तसं घडलं नाही. जुमला होता असं म्हणतात. जुमला 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर जमा करणार जुमला होता. शेतीमालाला हमी भाव देणार जुमला होता. महिलांची सुरक्षा करणार जुमला होता. नुसते जुमले. एवढी फसवणूक या सत्ताधाऱ्यांनी केली. आता यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. पारदर्शक कारभार असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. निवडणुका तरी पारदर्शक होतील असं आपल्याला वाटतं. किमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली आणि त्या घटनेनुसार दर 5 वर्षाला निवडणुका घेणं हा कायदा आहे. त्या निवडणुका तरी पारदर्शक होतील, त्याला गालबोट लागणार नाही. पण तिथंही निवडणूक रोखे आणले आणि त्या निवडणुकांचं देखील बाजार मांडला. हे आपण सहन करणार आहोत का? हे आपल्याला पटतंय का? प्रत्येक कार्यकर्त्याचं आता महिनाभर हेच काम आहे मतदान होईपर्यंत की हे मुद्दे आपण मतदारांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. तुमच्यापर्यंत हे अनेक मुद्दे आलेले आहेत. सोशल मीडिया, सोशल मीडियात ही माहिती तुमच्या फोनमध्ये येते आणि म्हणून आता ओमराजे यांच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा दिनकर मानेंना तुम्ही जरा फॉलो करा. तुमचा जो व्हॉट्सॲप आहे
आम्ही तर कसं आहे, आम्ही असं बघतो व्हॉट्सॲप असेल, मुलीचं लग्न करायचं असेल, शाळा, पक्ष फोडले, सरकार पाडलं, आणि आता हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आहे. आज त्यांना उमेदवारही सापडत नाहीत. धाराशिवचंच उदाहरण घ्या. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, शिवसेना, एकनाथ शिंदे, विचार नाही, आचार नाही, बैठकीतच बसून ठरवतात. म्हणजे आता आपण असं ठरवावं की ह्याला त्या पक्षात द्या, त्याला ह्या पक्षात घ्या, ही जागा त्याला सोडा, ती जागा तुम्ही घ्या, असंच चाललंय. म्हणजे नाशिकचंच उदाहरण घेतलं तर हेमंत गोडसे, काही का असे ना सच्चा शिवसैनिक आपण असं म्हणू, त्या काळातला, काय अवस्था आहे आज. भारतीय जनता पक्ष म्हणते ती जागा आम्हाला द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते ती जागा आम्हाला सोडा. असं हे राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अशा राजकारणाला आपण बळी पडणार आहोत का? तुमचा विचारच नाही, सामान्य माणसाचा विचारच नाही. सामान्य माणसासाठी काय कार्यक्रम आहे? त्यामुळे याच्यापासनं आपल्याला सावध व्हावं लागेल आणि मतदारांना सावध करावं लागेल. मशाल हे ओमराजे यांचं चिन्ह आहे. आणि तुतारी हे संजय शेटे यांचं चिन्ह आहे. आमचं चिन्ह हात आहे. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब असं नेहमी म्हणत असत की हात हा आपल्या नेहमी बरोबर असतो. म्हणजे असं निघताना असं कधी होत नाही की आपण घराबाहेर पडलो आणि हात घरी विसरला, असं साहेब म्हणायचे. तो सदैव आपल्या बरोबर असतो. आणि आता याच हातात घेऊन येई मशाल, हातात घेऊन येई मशाल, वाजूया विजयाची तुतारी. जो होता है वो अच्छे के लिए होता है असं आपण म्हणूया. आणि मशाल सुद्धा शिवसेनेच्या धगधगत्या विचाराचं प्रतीक आहे. हे विचार धगधगते आहेत, धगधगत्या विचाराचं प्रतीक आहे. त्यामुळे ही मशाल धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला घेऊन जायची आहे. आणि विचारांची मशाल आपल्याला पेटवायची आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा जागर होतो तिथेही मशालीचा उपयोग केला जातो. आणि आपल्याला जनसामान्यामध्ये आता हा जागर करायचा आहे. आणि आता हे आमचे मित्रपक्ष आहेत. आता लातूरलाही काही कार्यक्रम असला, हात तर आम्ही विसरत नाही कारण आमच्याबरोबर असतो, पण मशाल आणि तुतारी सुद्धा आम्ही विसरत नाही. त्यामुळं मशाल आणि तुतारी ही लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा
आम्ही सदैव आमच्याबरोबर आमचे मित्रपक्ष, त्याचे नेते, कार्यकर्ते, चिन्ह हे असतात आणि हे जे ऐक्य इथं आम्हाला पाहायला मिळतं आहे तेच ऐक्य महाराष्ट्रभर हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इथून आपण धाराशिवमधून सुरू करूया, औशातून सुरू करूया आणि इथंच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थांबायचं नाही, विधानसभेची सुद्धा तयारी आपण या क्षणापासूनच केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार कसं निवडून येईल यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. व्यासपीठावरचे आमचे सगळे व्यासपीठासमोरचे तर सारे एक झाले, व्यासपीठासमोरचे सारे एक झाले का सांगा जरा, हात वर करून त्यांना सांगा तर हात वर करून झाले का? अहो हात वर करा काकडे. श्रीपती काकडे म्हणजे काय भारी व्यक्तिमत्व आहे, फार उशिरानं असते ते. एक आहोत आपण, यस. आणि हेच ऐक्य, हीच एकता ही महाराष्ट्रामध्ये उद्या. आता शेषराव पाटील तुमच्या शेजारी बसलेत, मग काय आता अडचण आहे? बघा, शेषराव पाटलांनी गुड दिलं म्हणजे तेव्हा आम्ही सगळे एक आहोत. व्यासपीठावरचे सारे नेते प्रामाणिकपणे, हेच धाराशिवमध्ये, हेच लातूरमध्ये, हेच नांदेडमध्ये, हेच बीडमध्ये, हेच जालन्यामध्ये, हेच हिंगोलीमध्ये, हेच परभणीमध्ये आणि हेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचा लढा तुमच्यासाठी आहे. हा काही आमच्यासाठी हा लढा आम्ही लढत नाही आहोत. ओमराजे यांच्याकडनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत. भारतामध्ये इंडियाचं सरकार आल्यानंतर कुणास ठाऊक मंत्री व्हाल, आता सर्वेक्षण बाहेर येत आहेत. संजय शेटे यांनी सांगितलं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी असं भाकीत केलंय की एनडीए 230च्या वर जाणं हे कठीण आहे. आणि असं जर घडलं तर इंडिया हे 280च्या घरामध्ये जाईल आणि इंडियाचं सरकार या भारतामध्ये सत्तेवर येईल. आणि म्हणून मग आपला उमेदवार हा खासदार झाला पाहिजे, ही खुणगाट आपण उराशी बाळगा. केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, सिंचनासाठी पैसे आपल्याला आणता येतील, शिक्षणासाठी पैसे आणता येतील, उद्योगासाठी पैसे आणता येतील, नद्या जोड प्रकल्पांसाठी आपल्याला पैसा आणता येईल. मराठवाडा वॉटर ग्रिड या योजनेला आपल्याला पैसा आणता येईल. केंद्रीय विद्यापीठं जी मराठवाड्यामध्ये फारशी आलेली नाहीत, आम्ही सांगितलं होतं खासदारांना, लातूरच्या एखादं केंद्रीय विद्यापीठ आणा लातूरला, वंदे भारत रेल्वे सुरू करा, IIT, IIM, एम्स, काही नाही. केंद्रातली मराठवाड्यामध्ये 10 वर्षामध्ये म्हणावी तशी योजना झाली नाही. मराठवाडा कोच फॅक्टरी आली, पण दर 5 वर्षाला त्याचं काहीतरी ते उद्घाटन करतात, दर 5 वर्षाला.
आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यावर लातूरच्या आणि धाराशिवच्या खासदारांना म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे आणि ओमराजे निंबाळकरांनाच त्या फॅक्टरीत जाऊन ती कोच बाहेर काढावी लागेल. त्याच्याशिवाय ती काही कोच बाहेर निघेल असं मला वाटत नाही. तिथं नोकऱ्या मिळणार होत्या याच जिल्ह्यातल्या म्हणजे मराठवाड्यातल्या तरुणांना, नोकऱ्या नाहीत. कुठल्या तरी परदेशी कंपनीला ते कंत्राट देऊन टाकलं आणि असंच चाललेलं आहे. म्हणजे राहुल गांधी जे नेहमी म्हणतात की धनदांडग्याला मदत करणं हेच भारतीय जनता पक्षाचं काम सध्या सुरू आहे, ते सत्य आहे. कारण लातूरचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या भविष्यामध्ये माध्यमातून आपल्याला उद्योग हे धाराशिव लातूरला खेचून आणावे लागतील. उद्योग ते आले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळातच, त्याच्यानंतर काही उद्योग उभे राहिले नाहीत. आणि मग हे प्रयत्न आम्ही करू. औशामध्ये सुद्धा औद्योगिक वसाहत होते असं मी ऐकलं. त्याचं काम कुठपर्यंत आलंय मला माहिती नाही. पण हे सगळे राज्यकर्ते व्यावसायिक झालेले आहेत. ती जुनी आता काहीतरी नवी होते असं मी ऐकतोय. आता खासदारांकडे म्हणजे औसा पॉइंट जो आहे, औसा चौक, तिथं जी वाहतुकीची कोंडी होते सारखी, तिथं जो काही उड्डाणपूल करायचा आहे, तर मला असं वाटतं आपण निवडून आल्यानंतर भारत सरकारकडनं तिथं उड्डाणपूल व्हावा अशी सामान्य माणसाची मागणी आहे. फक्त त्या भिंती होऊ नयेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पिलर्स, कॉलमवर, जेणेकरून तिथला जो व्यापार आहे त्या व्यापारावर कुठली गदा येणार नाही अशी सामान्य माणसाची अपेक्षा या निमित्तानं आहे. औशामध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण आपण धाराशिव जिल्ह्याचे आहात आणि औसा हा लातूर जिल्ह्याचा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा धाराशिव जिल्ह्याचा आपण विकास कराल लोकप्रतिनिधी म्हणून, तेव्हा झुकतं माप हे औशाला आपण द्यावं अशी एक विनंती या निमित्तानं मी करणार आहे. आणि खरं म्हणजे ओमराजे यांचा लातूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी, सामाजिक एकतेसाठी सुद्धा आम्ही उपयोग करून घेत असतो. मी पालकमंत्री असताना अनेक जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांमध्ये एकत्रित काम करण्याचा योग आम्हाला आला आणि नेहमी त्यांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि अनेक मुद्दे, अनेक शिफारशी त्यांनी त्या बैठकांमध्ये केल्या. आणि आम्हालाही त्या काळामध्ये त्यांच्या शिफारशी, एखाद्या गावामध्ये पाईपलाईन करायची, एका गावाला रस्ता द्यायचा आहे, एखाद्या गावामध्ये सभागृह द्यायचं आहे, एखाद्या गावामध्ये DP द्यायचा आहे, ही जी काही सगळी आपली चर्चा व्हायची त्याला आम्ही सरळ हातानं महाविकास आघाडीचा धर्म पाळून त्यांना मदत केलेली आहे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि हे नातं, हे महाविकास आघाडीचं नातं हे अधिक सक्षम कसं होईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरमध्ये देखील शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमच्या खांद्याला खांदा देऊन ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यरत आहेत. आणि मी देखील आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिथं शिवसेना आघाडीवर आहे, तिथं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाहीत. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. संध्याकाळी कासार शिर्शीला असाच एक मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि तिथं आपल्याला सगळ्यांनाच त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायला याबद्दल मी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आणि या धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमचे स्नेही ओमराजे निंबाळकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे ते नेते आहेत, त्यांना माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया.